नमस्कार, मी सिद्धी तुमचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये। तर नाश्त्यामध्ये नमकीन काहीतरी आपल्याला खावेसे वाटते, तर आज आपण घरच्या घरी नमकीन म्हणजेच केळ्याचे वेफर्स कसे करायचे ते पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण इथे हिरवी कच्ची केळी घेतली आहे। त्याचसोबत केळी आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। केळी धुवून झाल्यावर आता या केळ्यांची चांगल्या प्रकारे साले काढून घेऊया। तर आता एका बाजूला कढईमध्ये वेफर्स तळण्यासाठी तेल गरम करत ठेवूया। त्यानंतर वेफर्सला चांगला कलर येण्यासाठी इथे एका वाटीमध्ये पाणी घेते। आता यामध्ये थोडे मीठ आणि हळद घालून चांगले ढवळून घेते। त्यानंतर इथे अशा प्रकारे हळदीचं पाणी तयार झाल्यावर आपण दुसरीकडे केळ्याला तिरके कापून घेऊ। केळ्याला तिरके कापल्यावर इथे तुम्ही पाहू शकता की आपलं तेल सुद्धा चांगलं तापलेलं आहे। तर आता या तेलामध्ये स्लायसरच्या मदतीने झटपट केळ्याचे स्लाइस करून घेऊ। त्यानंतर आता हे स्लाइस चांगले परतून घेऊ। स्लाइस परतून झाल्यावर आता यामध्ये आपण हळदीचे पाणी घालून घेऊ व त्यानंतर चांगल्या प्रकारे तळून घेऊ। केळ्याचे वेफर्स तळल्यावर आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर तुम्ही इथे पाहू शकता की अशा प्रकारे आपले वेफर्स तयार आहे। नाश्त्यासाठी तुम्ही झटपट अशा प्रकारे वेफर्स बनवू शकता। तर तुम्ही सुद्धा या वेफर्सची रेसिपी घरी बनवून जरूर ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा। लवकरच भेटू अशा छान छान रेसिपीज बरोबर।